नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक सचिन पाटील आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपर 2019 पेपर क्रमांक 2 त्यामध्ये असलेले मानसशास्त्राचे 30 प्रश्न त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर बघूया 2019 मध्ये मानसशास्त्राचे कोणते प्रश्न आले होते. त्यातला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. तर कोणता क्रम आहे योग्य तो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय, वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान, त्याला अमूर्त स्वरूप देणे, तिसरा पर्याय शब्द रूपाने संबोध व्यक्त करणे, चौथा या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे, पाचवा पर्याय एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे. तर संबोध निर्मितीचे टप्पे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. संबोध निर्मिती कशाला म्हणतात? संबोध निर्मिती, संबोध म्हणजे संकल्पना. तर या संकल्पना निर्मितीचे 5 टप्पे आहेत. संबोध कशाला म्हणतो? ज्ञानेंद्रिय आपल्याला असतात. ज्ञानेंद्रिय विविध संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. प्रत्येक ज्ञानेंद्रिय आपल्याला निरनिराळे अनुभव देतात. आपल्याला अनेक अनुभवावरून अर्थ प्राप्त होऊन अवबोध होतो. बघा, लहान मुलांना आपण पक्षी या शब्दाची कल्पना देतो. कालांतराने मूल निरनिराळ्या आकाराचे प्रकाराचे पक्षी पाहतो. प्रत्येक वेळी त्याच्या अनुभवात भर पडत जाते. अनेक प्रकारातील विशिष्ट वैशिष्ट्ये नाहीशी होऊन सामान्य गुण शिल्लक राहतो. आणि पक्षी अनेक प्रकारचे असतात, त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे भेद आढळतात. तरीही अनेक पक्षात आढळणारे सामान्य गुणधर्म लक्षात घेऊन विशिष्ट सार काढले जाते. त्यातून मुलांच्या मनात पक्षी हा संबोध तयार होतो. संबोध म्हणजे संकल्पना. तर संकल्पना अशा तयार होतात आणि ते तयार होण्यासाठी 5 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान व अवबोध. दुसरी पायरी आहे गुणांचं विश्लेषण व काही गुणवैशिष्ट्यांचं वेगळे करणे. तिसरं आहे या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे. चौथा आहे अमूर्त रचना देणे. आणि पाचवा आहे शब्द रूपाने संकल्पना व्यक्त करणे. तर हे जे 5 संबोध निर्मितीचे टप्पे आहेत त्याला अनुरूप या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान हा पहिला मुद्दा आहे. एकाच जातीच्या अनेक वस्तूचे ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे हा दुसरा पॉइंट आहे संबोध निर्मितीचा. तिसरा आहे या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणं. चौथा आहे शब्द रूपाने त्याला अमूर्त रूप देणं. आणि पाचवा आहे शब्द रूपाने संबोध व्यक्त करणे. तर या प्रक्रियेतून संबोध निर्मिती होत असते. पर्याय अ हे योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा बघा, सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? तर योग्य उत्तर पर्याय आहेत विल्यम जेम्स, मॅकडुगल, गॅल्टन आणि बर्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विल्यम जेम्सची बुद्धीची व्याख्या आहे. तर बुद्धीचे अनेक प्रकार आहेत. बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार आहेत. जसे बुद्धीच्या अनेक व्याख्या आहेत त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या त्याही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमनने मांडलेला आहे. जी म्हणजे जनरल फॅक्टर सामान्य घटक आणि यस म्हणजे विशेष घटक, असे 2 घटक या स्पियरमनने द्विघटक सिद्धांतामध्ये केलेले आहेत. थॉर्नडाईकने बहुघटक सिद्धांत मांडलाय बुद्धिमत्तेचा. थर्स्टनने अनेक घटक सिद्धांत मांडलेत. त्याच्यामध्ये 7 म्हणजे मानसिक क्षमतांचा एक गट असतो असं थर्स्टन सांगतो. त्यांनी 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता मांडलेल्या आहेत. त्याचं सूत्र या पद्धतीचं आहे. गिलफोर्डने बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत मांडलेला आहे. 3 मितीय सिद्धांत मांडलेला आहे. कुठल्या 3 मिती आहेत? आशय, प्रक्रिया आणि निर्मिती. 4x5x6 120 घटक या गिलफोर्डने बुद्धिमत्तेच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहेत. पुढे त्यात आणखी संशोधन करून 150 पर्यंत हा आकडा गिलफोर्ड यांनी नेलेला आपल्याला दिसतो. बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत थॉमसनने मांडलेला आहे. स्टर्नबर्गने स्फटिकमय किंवा त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. हार्वर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेचा बहुविध सिद्धांत मांडलेला आहे. 7 बुद्धिमत्ता
प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलं आणि नंतर त्याच्यात 2 ऍड केल्या. 8 बुद्धिमत्तेची क्षेत्र या हार्वर्ड गार्डनरने सांगितलेले दिसतात. बिनेटरमने एक घटक सिद्धांत हा बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडलेली आहे. मेंदू संदर्भीय प्रारूप नेड हार्मनने मांडलेलं आहे. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमनने मांडलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या जी दिलेली आहे ती विल्यम जेम्सची आहे. विल्यम जेम्सची ही बुद्धिमत्तेची व्याख्या आहे. त्याच्यानंतर मॅकडुगलची जी व्याख्या आहे तिला म्हणतात पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर ह्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या संदर्भात प्रश्न होता. बुद्धिमत्ता टॉपिकवरती प्रश्न असतात. एलिझाबेथ हार्लॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिला. पर्याय परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष आणि परिणाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिपक्वता. परिपक्वतेला हार्लॉक यांनी महत्व दिलेलं आहे. मुलामध्ये परिपक्वता आल्याशिवाय त्याचा विकास होत नाही. लहान मुलगा 3-4 महिन्याचा जिना नाही सोडू शकत. त्याच्या अवयवांमध्ये परिपक्वता येते तेव्हा तो जिना विना मदतीचा तो जिना चढून जाऊ शकतो. म्हणजे परिपक्वता येणं बुद्धीमध्ये शरीरामध्ये महत्वाची आहे. त्याच्यानंतर विकास सुरू होतो, हे हार्लॉक यांचं असं मत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालील पैकी टिंबटिंब ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. पर्याय आहेत सॉक्रेटिस उपपत्ती, अनुदेशन उपपत्ती, शिक्षक वर्तन उपपत्ती आणि ज्ञानेची उपपत्ती. याच्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेला महत्व दिलं जातं. सामान्य शिकणं आणि शिकवणं याला महत्व दिलं जातं. तर त्याला अनुसरून पर्याय क्रमांक 3 ही सामान्य अध्ययन उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा आहे. पर्याय सॉक्रेटिस, जॉन डुई, हर्बार्ट आणि ज्ञाने. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. जॉन डुई हा औपचारिक अध्यापन उपपत्तीचा जनक आहे. हा प्रश्न पद्धतीचा जनक आहे सॉक्रेटिस. प्रश्न पद्धतीचा जनक सॉक्रेटिस. हर्बार्ट कल्पना तुम्हाला आहे पंचपदी हा ग्रंथ, पंचपदीचा उद्गाता हर्बार्ट आहे आणि मानसशास्त्र नावाचा ग्रंथ या हर्बार्टने लिहिलेला आहे. शिक्षण तज्ज्ञ आहे, मानसशास्त्रज्ञ आहे. आणि ज्ञानेचे तर अध्ययन श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ज्ञानेची तुम्हाला कल्पना आहे. ज्ञाने हे नाव असंही लिहितात. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला आनुवंशिकतेचा कुठला नियम म्हणतात? पर्याय समानतेचा, गुणधर्म बदलाचा, आदर्शीकरणाचा आणि परागामित्वाचा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परागामित्वाचा. तर अनुवंशाचे 3 नियम मेंडॉलने सांगितलेले आहेत. ग्रेगॉर मेंडॉल जो आहे याने अनुवंशाचे 3 नियम सांगितले. साधर्म्याचा नियम, प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असा अनुवंश संक्रमित करतो, त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे दिसतात, हा साधर्म्याचा नियम आहे. दुसरा आहे वैविध्यतेचा नियम. पुष्कळ वेळा बालकाचे आई वडिलांची साम्य असतं पण क्वचित प्रसंगी रंगमण्यांचं मिश्रण अनन्यसाधारण असतं व त्यामुळे कोणत्याही 2 बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. याला अनुवंशाच्या वैविध्यतेचा नियम म्हणतात. परागतीचा नियम म्हणजे आपण आई वडिलांच्या सरासरी गुणधर्माकडे आपण त्या पद्धतीनं होतो, तर त्याला अनुवंशाचा नियम म्हणतात. हे जे नियम आहेत ते ग्रेगॉर मेंडल यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी वाटाण्यावरती संकर घडवून आणला आणि वाटाण्यावरती प्रयोग केला. त्याच्यातून 50% अनुवंश हा आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये येतो, 25% अनुवंश आपल्या आजी आजोबांकडून, 12.5% अनुवंश आपल्या पणजी पंजोबांकडून आणि 12.5% आणखी राहिलेला जो अनुवंश आहे तो आपल्या इतर रक्ताच्या नातेवाईकांकडून. म्हणजे त्याचं पर्सेंटेज जे आहे ते 50, 25, 12.5 आणि 12.5 अशा प्रमाणात त्यांनी दिलेलं आहे. याला आपण 1/2 म्हणतो, याला 1/4 म्हणतो, याला 1/8 म्हणतो आणि याला 1/8. आई वडील, आजी आजोबा, पणजी पंजोबा, इतर रक्ताचे नातेवाईक. तर या पद्धतीनं फ्रान्सिस गाल्टन यांचं सुद्धा या अनुवंशामध्ये म्हणजे महत्वाचा शास्त्रज्ञ तोही आहे, हेही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, परागामित्वाचा नियम आहे. 3 नियम आहेत अनुवंशाचे, साधर्म्याचा नियम, वैविध्यतेचा नियम आणि तिसरा परागामित्वाचा नियम. इथं जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा कल म्हणजे परागामित्वाचा कल, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करण्याच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेला टिंबटिंब म्हणतात. पर्याय दृष्टिकोन,
कुटुंब, व्यक्तिमत्व, संरचना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यक्तिमत्व. ही व्यक्तिमत्वाची व्याख्या दिलेली आहे. व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्व या टॉपिकच्या बाबतीत पाहिलं तर बऱ्याचदा व्यक्तिमत्वावरती व्याख्यांवरती प्रश्न पडलेले दिसतात. नॉर्मल मनची व्याख्या बघा, व्यक्तीची शरीरयष्टी गरजा, आवडी निवडी, क्षमता अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निश्चित करणाऱ्या त्याच्या अंतस्थ मानस भौतिक यंत्रणेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. आल्पोर्टची व्याख्या आहे. वॉटसनची व्याख्या, व्यक्तीचे जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. वॉटसनची व्याख्या आहे. ठीक आहे, तर ही व्यक्तिमत्व टॉपिक मधल्या ह्या व्याख्या. ट्रॅक्सलरची व्याख्या आहे. ह्या व्याख्या माहितीसाठी तुमच्या समोर मी ठेवतोय, त्या तुम्ही लक्षात ठेवा. किंबलची व्याख्या आहे. किंबलची बऱ्याचदा किंबलवरती पण प्रश्न पडलेला आहे. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे, त्याचवेळी इतर व्यक्ती व त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व, असे किंबलची व्याख्या आहे. ही वुडवर्डची व्याख्या आहे, माहितीसाठी तुमच्या समोर ठेवले. व्यक्तिमत्वाची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती आहेत, गुणतत्व, उपपत्ती वगैरे ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. व्यक्तिमत्व निर्धारित करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या: वैयक्तिक घटक, कौटुंबिक घटक आणि वातावरणीय घटक. व्यक्तिमत्वाच्या उपपत्तीचा उल्लेख मी केला. 5 प्रकारच्या उपपत्ती आहेत: वर्गतत्व उपपत्ती, गुणतत्व उपपत्ती, मानवतावादी उपपत्ती, मनोविश्लेषणवादी उपपत्ती आणि सामाजिक बोधात्मक उपपत्ती. वर्गतत्व उपपत्तीमध्ये ग्रीक उपपत्ती येतात. हिपोक्रेटस त्याच्यामध्ये येतो. ग्रीक उपपत्तीमध्ये व्यक्तिमत्वाचं वर्णन रक्तपित्त, काळे पित्त, पिवळे पित्त आणि कफ पित्त प्रकारावरून ग्रीकांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं दिसतं. क्रेशमरने 4 प्रकारात मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान, मिश्रप्रधान अशा पद्धतीने व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे. शेल्डन आहे, त्यांनी स्थूल, बांधेसूद आणि सडसडीत, किडकिडीत असं 3 प्रकारात शेल्डनने वर्णन केलेलं दिसतं. त्याच्यानंतर कार्ल युंग आहे, त्यांनी व्यक्तिमत्वाचं अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, तर या व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती आहेत. या प्रश्नाच्या अनुषंगाने हा डेटा तुम्हाला मिळालेला आहे या प्रश्नाच्या मदतीनं. पुढचा प्रश्न आहे, ज्या प्रक्रियेने प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाळ गाळणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्याला काय म्हणतात? कारक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान का तात्कालिक अभिसंधान? तर उपपत्त्यांवरती कायम प्रश्न पडतो. मी कायम सांगतो तुम्हाला, उपपत्ती हा असा पार्ट आहे की तुम्हाला प्रश्न त्याच्यावरती पडतो म्हणजे पडतोच. उपपत्त्या तुम्ही करून ठेवायच्या. उपपत्त्या आपल्याला करायच्या आहेत. तुम्हाला उपपत्त्याचा चार्ट मला दाखवायचा आहे. ठीक आहे, तर उपपत्त्या या लक्षात ठेवा. या साहचर्यवादी उपपत्ती, त्याच्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. उपपत्त्यांचे हे 3 गट केले जातात. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं आहे. 3 अध्ययन उपपत्तीचे मुख्य प्रकार आहेत. साहचर्यवादी उपपत्ती याच्यामध्ये 6, ज्ञानात्मक उपपत्ती याच्यामध्ये 6 आणि आधुनिक उपपत्ती याच्यामध्ये 3 उपपत्तीचा समावेश आहे. थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान पॅवलॉव, साधक अभिसंधान स्किनर, वर्तनवादी उपपत्ती वॉटसन, सानिध्य अध्ययन उपपत्ती गृथी, पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती हल. हे 6 उपपत्ती आणि उपपत्तिकार साहचर्यवादी गटातले आहेत. ज्ञानात्मक गटामध्ये समाकारवादी उपपत्ती, वर्धायमर कोहलर कोपका, याला मर्मदृष्टी उपपत्ती म्हणतात. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती लेविन, अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसुबेल, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेराम ब्रुनर, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा जनक आहे जेराम ब्रुनर, अग्रज संघटक प्रतिमानाचा जनक आहे आसुबेल, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅने, संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. आधुनिक गटामध्ये 3 उपपत्ती आहेत. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ब्लूम, सामाजिक निरीक्षण उपपत्ती डॉक्टर अल्बर्ट बांदुरा आणि माहिती प्रक्रियाकरण अध्ययन प्रतिमान डोनाल्ड नॉर्मन. तर अभिजात अभिसंधान उपपत्तीशी संबंधित आत्ताचा प्रश्न आहे. कुत्रा या प्राण्यावरती प्रयोग केला पॅवलॉवने. 1903 मध्ये नोबेल पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. या प्रश्नाला अनुरूप पर्याय आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅवलॉवचा प्रयोग आहे. लाळ, अन्नाची थाळी पाहिली, कुत्र्याला लाळ गळ्यात छिद्र पाडून लाळ येते काही पाहिलं गेलं, लाळ तयार झाली. नंतर फक्त बेल वाजवली आणि कुत्र्याला लाळ तयार झाली. नैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया, अन्नाची थाळी आणि कुत्र्याची लाळ येणे नैसर्गिक आहे.
बेल ही अनैसर्गिक गोष्ट आहे आणि कुत्र्याला लाळ सुटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद दिला, या अनैसर्गिक यशला नैसर्गिक रिस्पॉन्स दिला, हा जो संबंध जोडला जातो त्याला अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणतात. तर त्याचं हे उदाहरण आहे. त्यानंतर कारक अभिसंधान जी उपपत्ती आहे ती स्किनरची आहे. साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे, ती साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरची आहे. तात्काळ ठीक आहे, हे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. साधक अभिसंधान स्किनरची उपपत्ती हे लक्षात ठेवा. आणि ही जी आहे ती पॅवलॉवची आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला टिंबटिंब म्हणतात. अभिसंधान, संस्करण, अनुदेशन आणि प्रशिक्षण. तर त्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्याला अनुदेशन असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 10वा. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सदृढदेही आणि कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी पाडलेले आहेत? मी आत्ताच तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या उपपत्तीमध्ये ही गोष्ट नमूद केली होती. योग्य म्हणजे पर्याय बघा, हिपोक्रेटस, कार्ल युंग, विल्यम शेल्डन आणि क्रिस्मर हे पर्याय आहेत. आणि योग्य पर्याय आहे विल्यम शेल्डन. विल्यम शेल्डनने हे प्रकार केले: स्थूलदेही, सदृढदेही, कृशदेही. हिपोक्रेटसने आता सांगितले की पित्तावरून हे प्रकार केलेत. ग्रीक मानसशास्त्रज्ञ आहे. कार्ल युंग आहे, ते अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे व्यक्तिमत्वाचे प्रकार केलेले आहेत. आणि क्रिस्मरचं पण 4 प्रकार आपण आता बघितले होते. क्रिस्मरने सुद्धा व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये जे प्रकार केलेले आहेत क्रिस्मरने, मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान, मिश्रप्रधान. आता यावेळी तुम्हाला ह्या प्रकारावरती प्रश्न विचारलेले आहेत. पुढच्या वेळी कदाचित हा प्रकार आणि त्याचं स्वभाव वैशिष्ट्य यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्यातल्या उपपत्त्या आणि त्याचे प्रकार लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे विल्यम शेल्डन. पुढचा प्रश्न आहे बघा. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले. जड, बँगले, थॉर्नडाईक आणि हॉलिंजर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बँगले. बँगलेची ही उपपत्ती आहे ध्येयनिष्ठ उपपत्ती. तिला आदर्शवादी उपपत्ती असंही म्हणतात. आदर्शवादी उपपत्ती. हेतू आधारित उपपत्ती असंही म्हणतात. हेतू आधारित उपपत्ती ही बँगलेची उपपत्ती आहे. थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे ती समान घटक उपपत्ती आहे. समान घटक अध्ययन संक्रमण उपपत्ती. जडची उपपत्ती आहे ती सामान्यीकरण उपपत्ती आहे. या अध्ययन संक्रमणाच्या 5 उपपत्त्या मांडल्या गेलेल्या आहेत. जडची सामान्यीकरण, बँगलेची ध्येयनिष्ठ किंवा आदर्शवादी उपपत्ती, थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती आणि एक उपपत्ती आहे जॉन लॉक यांची. जॉन लॉकची उपपत्ती आहे मनशक्तिवादी उपपत्ती. मनशक्तिवादी उपपत्ती किंवा शक्तिवादी उपपत्ती म्हणतात. आणि डॉक्टर गोपाल स्वामी यांची द्विविभागीय संक्रमण उपपत्ती आहे. आरसान चांदणीचा प्रयोग आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांचा. ती अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहे. अशा अध्ययन संक्रमतीच्या एकूण 5 उपपत्त्या आहेत. आणि अध्ययनाच्या एकूण 15 उपपत्ती आहेत. मी तुम्हाला आता 4 दाखवला. साहचर्यवादी उपपत्ती 6, ज्ञानात्मक उपपत्ती 6 आणि आधुनिक उपपत्ती 3. हे जर नीट केलं तुम्ही या 5 उपपत्त्या आणि या 15 उपपत्त्या, तर मिनिमम 4 ते 5 प्रश्न सायकोलॉजीचे तुमची इथंच फिक्स होणार आहेत. अध्ययन आणि अध्यापन हा टॉपिक असा आहे की तुम्हाला 15 ते 16 प्रश्न या टॉपिकवर तयार होतात. अध्ययन अध्यापन इतका महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मानसिक म्हणजे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया, तर त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, प्रेरणा, भावना, संकल्पना निर्मिती. तर हे घटक आणि अध्ययन अध्यापन टॉपिक एकत्र केला तर 16-17 प्रश्न तयार होतात. म्हणजे हे मर्म आहे टीईटी पास होण्याचं, हे टॉपिक करायचे. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? जीवशास्त्रीय प्रेरणा. पर्याय: सत्ता प्रेरणा, संपादन गरज, मातृत्व आणि संलग्न गरज. जीवशास्त्रीय प्रेरणा म्हणजे बायोलॉजिकल मोटिवेशन, तर ते मातृत्व.
आईचं आपल्या मुलांवरती प्रेम असतं, मुलांचं आईवडिलांवरती प्रेम असतं. ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. प्रेरणा टॉपिकमध्ये प्रेरणेचे प्रकार आहेत मित्रांनो बघा. शारीरिक प्रेरणा आहेत. तहान लागली, भूक लागली, आलं म्हणजे जे काय आळस आहे, थकवा आला, तुम्हाला विश्रांती पाहिजे, भूक लागली, काम प्रवृत्ती जागी झाली, भूक लागली, तर हे शारीरिक प्रेरणा असतात. त्या भागल्या की ती प्रेरणा थांबते, म्हणजे त्याची पूर्तता झाली की ती प्रेरणा संपतात. व्यक्तिगत प्रेरणा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काहीतरी करायचं असतं, व्यक्तिगत प्रेरणा आहेत. सामाजिक प्रेरणा आहेत, त्याचे दोन प्रकार आहेत, सहवासविषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठाविषयक प्रेरणा. सत्ता वगैरे पाहिजे, सहवासमध्ये तुम्हाला कुटुंब व्यवस्था वगैरे सगळं ह्याच्यात येतं. तर हे प्रेरणेचा चार्ट आहे, हाही तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी सहवासविषयक प्रेरणा कुठल्या गटातली आहे असं विचारतात, सामाजिक प्रेरणा गटातली आहे, असेही प्रश्न येऊन गेलेले आहेत. मातृत्व हे उत्तर आहे जीवशास्त्रीय प्रेरणेचं. पुढचा प्रश्न, पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणत्या उपघटक समाविष्ट नाही? तर पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी 5 घटक सांगितलेत भावनिक बुद्धिमत्तेचे. पर्याय आहेत आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता आणि नवोपक्रमशीलता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा घटक, आत्मविश्वास हा घटक त्यात समावेश नाही. आत्मनियंत्रण आहे, विश्वासार्हता आहे, नवोपक्रमशीलता आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता या टॉपिकमध्ये डॅनियल गोलमनचं जसं काम आहे त्याच्या आधी या पीटर सॅल्वी आणि जॉन मेयरचं काम आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. पीटर सॅल्वी आणि जॉन मेयर 1980 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेवरती काम केलं. त्याच्यानंतर डॅनियल गोलमन 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटकाचं प्रारूप मांडलेलं आहे, ते हे प्रारूप आहे. तर ते पीटर सॅल्वी जॉन मेयरच्या नावाने पण हे ओळखलं जातं. 5 घटकांचं प्रारूप आहे, स्वतःची ओळख, स्वनियंत्रण, प्रेरणा, सहसंवेदना किंवा तदानुभूती म्हणतात, आणि सामाजिक कौशल्य. हे 5 घटक आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे. ठीक आहे, योग्य उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1, आत्मविश्वास. पुढचा प्रश्न आहे, वयाच्या निम्म्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असं कोणी प्रतिपादन केलेलं आहे? पर्याय वुंट, टिचनेर, स्किनर, थर्स्टन व थॉर्नडाईक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, थर्स्टन व थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न आहे, शैशवावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कारकशक्तींच्या विकासावर अवलंबून असतात, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? शैशवावस्थेसंदर्भात प्रश्न आहे. 0 ते 2 शैशवावस्थेचा कालावधी आहे, ही जन्मोत्तर अवस्था आहे. विकासावस्थाचे जन्मोत्तर अवस्था आणि जन्मपूर्व अवस्था हे 2 जे प्रकार केलेले आहेत ते अर्नेस्ट जोन्स यांनी केलेले आहेत. ठीक आहे, शैशवावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कारकशक्तीच्या विकासावर अवलंबून असतात, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय आहेत, कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो, कारक विकासात जन्मानंतर सुरू होतो, स्नायू मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो, बसणे, उठणे, धावणे हे कारक कौशल्य आहेत. मित्रांनो, कारक शक्तीशी संबंधित अयोग्य विधान, योग्य नाही असं विधान आहे, कारक विकासात जन्मानंतर सुरू होतो. तर कारक विकासात जन्माच्या आधी सुरू होतो. आईच्या पोटात बाळ असताना त्याच्या हालचाली सुरू होतात. मग हालचाली सुरू म्हणजे बघा, बसणं, उठणं, धावणं हे हालचाली म्हणजे कारक विकास आहे. तर तो मुलगा फिरतो आईच्या पोटात, पाणी असतं त्यात फिरतो, तो म्हणजे तो कारक विकास त्याचा सुरू झालेला आहे. आईच्या पोटात तो लाथ हलवतो, लाथ मारतोय असं जाणीव होते आईला. तर त्याचा विकास, कारक विकास जन्माच्या आधीपासूनच सुरू झालेला आहे. त्यामुळे हे जे विधान आहे ते चुकीचं आहे, ते योग्य नाही. बाकी ही विधानं बरोबर आहेत. कारक विकासामध्ये पक्वता प्रमुख घटक असतो, यश असतो, स्नायू मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासास कारक विकास म्हणतात, हेही बरोबर आहे. बसणं, उठणं, धावणं म्हणजे कारक विकास. कारक विकास म्हणजे मोटार डेव्हलपमेंट इंग्लिश शब्द आहे. कारक शक्तीचा विकास. कारक विकासामध्ये 2 प्रकारचे आहेत, एक स्थूल कारक विकास आणि सूक्ष्म कारक विकास. आता सूक्ष्म कारक विकासला म्हणतात फाईन मोटार स्किल. तुमचे पेन लिहिताय, तुम्ही 2 बोटातच पेन धरला आणि लिहिताय, ब्रश धरला 2 बोटात धरलाय. चपाती करताना महिला कशी चपाती करतात? फक्त हाताच्या पंजांचा वापर करतात. हे जे कौशल्य आहे ते सूक्ष्म फाईन मोटार स्किल. आणि स्थूल गतिक कौशल्य, स्थूल कारक कौशल्य म्हणजे पूर्ण बॉडी ज्यात वापरावी लागते. जसं तुम्हाला पोहायला जायचंय, तुम्ही म्हटलं मी फक्त बोटाचाच वापर करणार, उडी टाकायला वर येणार नाही, बुडून जाल, मराल, पूर्ण बॉडी वापरावं लागेल.
सायकल चालवताय, गाडी चालवताय म्हणाल मी फक्त पायाचाच वापर करतो एकाच, धडकाला आणि मराल, पूर्ण बॉडी वापरावं लागणार आहे. धावायचंय, रनिंग करायचंय, डान्स करायचंय, पूर्ण बॉडी जिथं वापरतात त्याला म्हणतात स्थूल कारक कौशल्य, स्थूल गतिक कौशल्य, याला ग्रॉस मोटर स्किल म्हणतात. ठीक आहे, एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? योग्य नाही असं विचारलंय. संवेदना तुम्हाला कळलीच पाहिजे. संवेदना म्हणजे तुम्हाला जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या मदतीनं बाह्य उद्दीपकाला पाहून तुम्हाला काहीतरी प्राथमिक गोष्ट समजणं, त्याचा पूर्ण अर्थ समजत नाही पण काहीतरी कळतं. तुम्ही आत बसलाय घरात आणि खिडकीत तुमच्या पायांचा आवाज झाला, तुम्हाला कळालं खिडकीच्या बाहेर कोणतरी आलंय. कोण आलंय हे कळलं का? नाही कळालेलं, पण कोणतरी आलंय हे कळालं. हे कोणतरी आलंय हे कळणं ही संवेदना आहे. आणि मग तुम्ही खिडकी उघडली आणि बघितलं तुमचा मित्र आहे, मग त्या संवेदनेला अर्थ झाला, तुम्हाला तो मित्र आहे हे कळालं, मग तो झाला अवबोध. संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याचा अवबोध होतो. म्हणजे इथं अर्थ चिकटला संवेदनेला की अवबोध तयार झाला. शिक्षक वर्गात आली, हाताच्या मुठी बंद आहेत, तुम्ही शिक्षकांकडे पाहिलं हाताच्या मुठी बंद आणि शिक्षकाच्या हातात काहीतरी आहे, काहीतरी आहे हे कळणं म्हणजे संवेदना. डोळ्यांनी ते इंडिकेट केलं, डोळ्याला दिसलं हातात काहीतरी आहे, डोळ्यांनी मज्जातंतूमार्फत मेंदूपर्यंत संदेश पोहोचवला, शिक्षकाच्या हातात काहीतरी आहे, संवेदना आहे. काय आहे माहिती आहे का? नाही, ती संवेदना. शिक्षकांनी मूठ उघडली, त्याच्यात खडू दिसला, म्हणजे त्या संवेदनेला अर्थ प्राप्त झाला, खडू आहे हे कळालं, हा अवबोध झाला. आता या संवेदनेचं योग्य उदाहरण नाही कुठलं बघा. बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागृत होतात. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात. योग्य नाही असा पर्याय आहे. बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधी संवेदना होतात. तुमची ज्ञानेंद्रियाच्या मार्फत संवेदना होतात, त्याच जर जाग्यावर नसतील तर संवेदना होणार नाही. बेशुद्ध आहे म्हणजे तुमचं सगळं थांबलंय, बघणं कळत नाही, ऐकणं कळत नाही, काहीच कळत नाही, त्यामुळे संवेदना होणार नाही. इथं बघा, वस्तूचा वास घेऊन कुत्री शोधतात म्हणजे संवेदना आहे. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर सरस संवेदना, कळतं की ही गोड चव आहे, ही तिखट चव आहे, ही कडू चव आहे, कळलं. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात, कानात ऐकता येते, म्हणजे ज्ञानेंद्रिय सक्षम आहेत, संवेदना होतात. आता इथं ज्ञानेंद्रिय बेशुद्ध आहेत, कसं होणार? होणारच नाही संवेदना, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अवबोधासंबंधी अयोग्य विधान. आता सांगितले की संवेदनेला अर्थ मिळाला की अवबोध तयार झाला. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियांच्या आधारे अद्विपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत. संवेदनेच्या अभावी अवबोध संभवत नाही. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते, अवबोधामध्ये निष्क्रिय असतं म्हणते. संवेदनेपेक्षा अवबोधात जास्त सक्रिय बनतं ते, है ना. तुम्हाला आयडेंटिफिकेशन करते, ओळखतंय, म्हणजे ते जास्त ऍक्टिव्ह झाले. मन निष्क्रिय म्हणतं हे चुकीचं केलेलं आहे, हे अयोग्य विधान आहे. सक्रिय असतं. आता हे बाकीची विधान अवबोधा संदर्भात बरोबर आहे. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे, बरोबर आहे. संवेदना अवबोध म्हणजे हेही विधान बरोबर आहे. संवेदनेच्या अभावी अवबोध संभवत नाही, हेही बरोबर आहे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2, अयोग्य विधान म्हणून. पुढचा प्रश्न आहे, वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? स्वैर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादित कल्पना. तर या ज्या आहेत त्या सगळ्या सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. ज्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. कल्पनांचे प्रकार असतात, कल्पना कल्पना कल्पना. ओके, बघा हे कल्पनांचे प्रकार आहेत. पुनरुत्पादित कल्पना, शाळेत तुम्ही लहानपणी गेलता ते दिवस तुम्हाला आठवतात, तुमचं लग्न झालंय तुम्हाला आठवते, तुमचा वाढदिवस झालाय तुम्हाला आठवतं, काहीतरी कार्यक्रम झालेला पुन्हा आठवतो. पुनरुत्पादित कल्पना. रचनात्मकमध्ये नवीन काहीतरी निर्माण करतात, त्यात सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक असतात. सर्जनात्मकमध्ये व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ. व्यावहारिक कल्पना काय असतात की तुम्ही नवीन घर बांधायचं म्हणजे नवीनच काहीतरी निर्माण करताय, आर्किटेक्ट प्लॅन काढतो, व्यावहारिक आहे. ही स्वैर, तुमचे कार्टून बोलतात टीव्हीमध्ये, प्राणी एकमेकाशी बोलतात, प्राणी उडतात, माणसं हवेमध्ये उडायला लागतात, मुलं हवेत सायकल चालवतात, ही स्वैर कल्पना आहे. सौंदर्यनिष्ठ म्हणजे लेखक, कवी हे जे कल्पना करतात त्या सौंदर्यनिष्ठ. आणि अनुकरणात्मक म्हणजे दुसऱ्याची कल्पना आपली वाटते. नाटक बघताय तुम्ही त्या पात्रात घुसता, चित्रपट बघताय ती पात्र तुम्ही आहात असं वाटतंय, कथा वाचताय त्यात तुम्ही जाता, तुम्हाला वाटतं की आपणच आहोत आणि आपणच करतोय.
ठीक आहे, ही अनुकरणात्मक कल्पना आहे. तर याला अनुसरून या प्रश्नाचं उत्तर आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना आहे ना. ही सगळी सौंदर्यनिष्ठ कल्पना आहे. कलेनं मन मोहून जातं. सौंदर्यनिष्ठ कल्पना. पुढचा प्रश्न आहे बघा. भावना पूर्वानुभवाच्या आधारे मनपटलावर येतात. शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? साधारण 7 ते 8 प्रश्न अयोग्य आहे, योग्य नाही, चुकीचं आहे असा शेवट असणारे प्रश्न असतात. प्रश्न नीट वाचायचा बारकाईनं. पर्याय बघा. प्रतिमांची तीव्रता अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहोत ते यथार्थ स्पष्ट तपशीलवार असावेत. विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतीशी संबंध जोडून स्पष्ट करावे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथं काय केले, अनावश्यक एक शब्द फक्त टाकलाय. गडबडीत स्पीडमध्ये वाचताना अनावश्यक ऐवजी आपण आवश्यक वाचलो तर गल्लत झाली आपले. म्हणून बारकाईने वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. आपल्याला अनुकूल व सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी कोणत्या विचार प्रक्रियेतील दोषामुळे होतं? पर्याय. निरीक्षणातला दोष, इच्छापूर्ती पूर्वक काकतालीय न्याय आणि इच्छानुवर्ती विचार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इच्छानुवर्ती विचार. इच्छानुवर्ती विचारमध्ये असं होतं बघा, तुम्ही सोयीस्कर अर्थ काढता आणि पुढं चालायला लागता. तर विचार हा टॉपिक आहे. त्यातल्या विचारातले जे दोष आहेत त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. विचार प्रक्रियेत दोष असतात. काय आहेत? निरीक्षणात दोष. काही वेळा निरीक्षणात दोष अपुरेपणा उणीवा राहतात. त्यामुळे विचार करताना सुद्धा आपण अडथळा निर्माण होतो. पूर्वग्रह दोष आहे. पुष्कळ वेळा व्यक्तीबद्दल, प्रणालीबद्दल आपला आपण चुकीचा ग्रह करतो. त्यांनी मूळ पायात चुकीचा असल्यामुळे पुढे विचारात अडथळा होतो. त्याला पूर्वग्रह दोष म्हणतात. की ही व्यक्ती अशीच आहे असं आपण मानणं. वास्तविक तो इतरांना मदत करतोय, खूप चांगला आहे, पण तुम्ही काहीतरी त्याच्याबद्दल पूर्वग्रह मनामध्ये ठेवलेला आहे. तर हा पूर्वग्रह दोष आहे विचारांमध्ये ना. काकतालीय न्याय, याच्यावरही प्रश्न अनेकदा पडलेला आहे. 2 घटनांचा काडीमात्र संबंध नाहीये, पण त्या घटना एका पाठोपाठ घडल्यामुळे तुम्ही त्याचा संबंध जोडता. त्याला काकतालीय न्याय असं म्हणतात. की एखादी मुलगी लग्न होऊन एखाद्या घरात आल्या त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिला आपण काय म्हणणार? पांढऱ्या पायाचे. का? तसा काही संबंध नाही एकमेकाशी. तो धडकला आणि कुठंतरी एक्सपायर झाला. तिचा काय बिचारीचा दोष आहे, पण तिला आपण पांढऱ्या पायाचे म्हणतो. एखादी स्त्री आली आणि तुम्हाला लॉटरीच लागली 1 करोड रुपयाची, तुम्ही म्हणता लक्ष्मी आली घरात. काही संबंध नाही. तुम्ही आधीच तिकीट फाडलं होतं, नंबर लागला. मग काय एखादं काम करायला निघालाय, रस्त्यात मांजर आडवं गेलं आणि मांजर आडवं गेल्यानंतर तुम्ही गेला आणि काम झालं नाही. ह्या पाठीमागं ही जी घटना घडली त्याला मांजराला दोष द्यायला लागला. हे 2 घटनाचा संबंध नसताना आपण कार्यकारणावर जोडतो. त्याला काकतालीय न्याय म्हणतात. आणि आता इच्छानुवर्ती विचार म्हटले की आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार आहे असे गृहीत धरून काही वेळा आपण विचार करतो. त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्याला इच्छानुवर्ती विचार असे म्हणतात. हे विचार प्रक्रियेतले अडथळे आहेत आणि त्याच्यावरचा प्रश्न होता. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनेचे वैशिष्ट्य नाही? परिस्थितीशी जुळवून न घेणं, शक्य आकांक्षा बाळगणे, वास्तव परिस्थितीशी यात सुसंवाद नसणे, वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे. बघा काय म्हटले, विषम समायोजन. समायोजन ही चांगली गोष्ट आहे. समायोजन म्हणजे संघर्ष तुमच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा तुम्ही काय करता? समायोजन साधण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला काहीतरी निवडायचंय, मनात संघर्ष निर्माण झालाय, तर तुम्ही काहीतरी निवडता. संघर्षाचे प्रकार. विषम समायोजन म्हणजे समायोजन, त्याच्या आधी आपल्या मनात संघर्ष निर्माण होतो. संघर्षाचे 3 प्रकार कर्ट लेविनने सांगितलेले आहेत. 3 प्रकार सांगितले कर्ट लेविनने. कुठले? हवा संघर्ष, त्याला प्रगमन संघर्ष म्हणतात. अभिसरण म्हणतात. म्हणजे हवेला प्रगमन किंवा अभिसरण असे शब्द येतात. म्हणजे दोन्ही गोष्टी हव्याच आहेत. जेवायला गेल्या लग्नामध्ये एक ठिकाणी रसमलाईचं भरलेलं ताट आहे, दुसऱ्या ठिकाणी बिर्याणी आहे. नॉनव्हेजचे चांगले आयटम आहेत. लग्नात 2 स्टॉल लागलेत. तुम्हाला दोन्ही घ्यायचे अधिकार आहेत. इकडे रसमलाई पण आवडते आणि इकडे तंदूर पण आवडतोय. काय घ्यायचं? दोन्ही खावंच वाटतंय, पण माणसं हसतील, इकडे जाते तिकडे जाते, काहीतरी म्हणतील आपल्याला. मग तिथं आपला प्रॉब्लेम होतो. दोन्ही हवंय. रसमलाई व्हेज ताट पण पाहिजे, नॉनव्हेज सगळंच पाहिजे. दोन्ही खायचं, पण खाल्ला तर जगणार नाही बाबा तू. म्हणून दोन्ही हवेत पण एकच निवडावं लागतो. आता संघर्ष मनात निर्माण झालाय.
त्याला हवे हवे संघर्ष म्हणतो आपण. हवे हवे संघर्ष. त्यानंतर हवे नको संघर्ष येतो, की तुम्हाला एक गोष्ट म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. दोन्ही गोष्टी. चांगले पगार पाहिजे, हवंय चांगला पगार, पण दुसऱ्या राज्यात जाऊन नोकरी करायची ते नको आहे. हा हवे नको संघर्ष. हवे नकोला म्हणतात वर्जन सॉरी नको. हवे नकोचं मी उदाहरण सांगितलं. हवे म्हणजे प्रगमन आणि नको म्हणजे वर्जन म्हणजे अभिसरण. बघा नकोला काय शब्द आहेत? अभिसरण, प्रगमन. म्हणजे नकोला काय म्हणतो आपण? नकोला म्हणतो वर्जन किंवा अपसरण. हवेला काय म्हणतो आपण? अभिसरण किंवा प्रगमन. तर हवे नको मध्ये हा संघर्ष होतो. आणि तिसरा पर्याय नको. दोन्ही पर्याय नको. अभ्यास पण नको, परीक्षेत नापास होणं पण नको आहे. हा नको संघर्ष कर्ट लेविनने सांगितलाय. मग हा संघर्ष मनामध्ये होतो तेव्हा आपण समायोजन करतो. संघर्षासाठी आपण समायोजन करतो. समायोजन 3 प्रकार, म्हणजे प्रत्यक्ष मार्गाने समायोजन कसं करतो? आपण तडजोड करतो, काहीतरी निवड करतो कशाच तरी, किंवा माघार घेतो. हा प्रत्यक्ष मार्ग आहे समायोजनाचा. अप्रत्यक्ष मार्ग आहे समायोजनाचा संरक्षण यंत्रणा वापरायची. स्वतः वेगळं निघायचं आणि मान्य नाही करायचं हे माझ्यामुळे झालं, किंवा दुसऱ्याला दोष द्यायचा, त्याला म्हणतात संरक्षण यंत्रणा. हा समायोजनाचा अप्रत्यक्ष मार्ग आहे. आता हे करताच येत नाही समायोजन, तेव्हा विषम समायोजन होतं. त्याची वैशिष्ट्य कुठलं नाही असं विचारलंय बघा. शक्य ती आकांक्षा बाळगली तर विषम समायोजन होणार नाही. हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही. आता ह्याच्यामुळे विषम समायोजन होतं का? ही विषम समायोजनाची वैशिष्ट्य आहेत. परिस्थितीशी जुळवून न घेणे हे विषम समायोजन आहे. वास्तव परिस्थिती यात सुसंवाद नसणे हे विषम समायोजन आहे. वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे विषम समायोजन आहे. त्याची वैशिष्ट्य आहेत. हे मात्र वैशिष्ट्य नाही. शक्य आकांक्षा बाळगताय म्हणजे तुमचं समायोजन चांगलं आहे. ठीक आहे. पर्याय 2 हे उत्तर आहे. एवढं स्पष्टीकरण तुम्हाला एका पॉईंटसाठी दिलेलं आहे. जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात असे सांगतात. तेव्हा ती कुठल्या प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे? पर्याय: उदात्तीकरण, प्रतिपूरण, तादात्म्य, विकृत श्रद्धा. आता सांगितले की संघर्षामध्ये समायोजन करण्याचे मार्ग आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष मार्ग म्हणजे संरक्षण यंत्रणा वापरायची. तर संरक्षण यंत्रणेमध्ये 15-16 प्रकार आम्ही शिकवतो. तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे की काहीतरी स्वतः समर्थन करते म्हणजे विकृत श्रद्धा ही विकृत श्रद्धा आहे. उदात्तीकरण म्हणजे एकात अपयश. उदात्तीकरणाला आपण काय म्हणतो? सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट समाजात उघडपणे करणं चुकीचं असतं, म्हणून ती समाजमान्य मार्गाने करणं, की तुम्हाला काम वासना तीव्र आहे, समाजात तुम्ही असं बिभस वर्तन करू शकत नाही, मग आपण लग्न हा पर्याय दिलेला आहे. तुम्हाला मुलंच नाहीयेत, मग तरमळायचं का? दत्तक घ्या. ह्याच्यातनं उदात्तीकरण ही संकल्पना तयार होते. प्रतिपूरण म्हणजे एकात आलं अपयश, दुसरं काम करून यशस्वी झाला, शाळेत नापास झाला पण राष्ट्रीय खेळाडू झाला दुसऱ्या खेळामध्ये, एकातलं अपयश धुवून काढलं, प्रतिपूरण. तादात्म्य म्हणजे एखादा मोठा व्यक्ती हा आमचाच आहे म्हणजे मी पण मोठाच आहे असं भासवणं. वडील पोलीस आहेत म्हणजे मी पण म्हणजे मोठ्या माणसाशी संबंध जोडणं, ह्याला तादात्म्य म्हणतात. आणि विकृत शब्द सांगितले की म्हणजे ह्या असं कुठल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतो आपण, त्याला विकृत श्रद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हणतात? प्रतिगमन, पुरोगामी दमन आणि प्रतिगामी निरोधन. असे पर्याय तुमच्या समोर आहेत. बघा काय वाटतंय तुम्हाला उत्तर? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, याला पुरोगामी म्हणतात. पुरोगामी. पुढचा 24वा प्रश्न आहे, अनुभवाचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अनुभव मनावर रेंगाळत नाही, अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते, ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहिर्मुखी असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. हे योग्य विधान आहे. आता अनुभव मनावर रेंगाळत नाही, रेंगाळतात ना. अनुभवाचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही, येतो ना पुन्हा पुन्हा. ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहिर्मुखी असते, नाही अंतर्मुखी पण असते बहिर्मुखी पण असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, बाल गुन्हेगार होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे, आर्थिक विषमता असणे, अभ्यासक्रम लवचिक नसणे, कुटुंबात आई वडिलांची भांडणे होणे.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्थिक विषमता असणे. बघा, शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणं काही संबंध नाही याचा. अभ्यासक्रम लवचिक नसणे काही संबंध नाही बालगुन्हेगार होण्याशी याचा. कुटुंबात आई वडिलांची भांडणं होणे ह्याचा संबंध आहे, नक्की संबंध आहे. म्हणजे हेही बरोबर उत्तर आहे. पण जास्त बरोबर उत्तर जे आहे, जास्त बरोबर उत्तर आहे ते हे आहे. आर्थिक विषमता आहे म्हणून कुटुंबात भांडणं होतात. कुटुंब सदन आहे, सुखी आहे, पैसे भरपूर आहेत, कशाला भांडत बसायचे? काय भांडायची गरज आहे? म्हणजे आर्थिक विषमता हे कारण एवढं आहे मुख्य, आणि हे जे कारण आहे ते छोटं कारण आहे. म्हणून जास्त योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. अशी कधी कधी 2-3 पर्याय बरोबर असतात, तुम्हाला जास्त बरोबर निवडायचा असतो, त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही. पर्याय प्रबोधन, समायोजन, परिवर्तन आणि प्रतिचार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतिचार. 27वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? मी तुम्हाला म्हटलं की असे योग्य नाही वगैरे ह्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते 7 ते 8 प्रश्न अशा पद्धतीचे पडतात, इथं आपल्याला फसवतात. पर्याय बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? पर्याय, अध्यापन करत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस वाव मिळेल. अध्ययन अनुभवाची रचना करत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. अध्ययनकर्त्याला असे अध्ययन अनुभव द्यावेत की त्यांच्या भावना, कृती व विचार यांचे एक समीकरण होईल. अध्ययनार्थ्याच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत. योग्य उत्तर योग्य नाही असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. इथं अनावश्यक म्हटले बघा, छोटा शब्द टाकलाय ना, आपल्याला फसवले त्यांनी. तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन क्रिया साधताना कठीण क्रमाक्रमाने चढत जाते. खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीच्या अध्ययन उपपत्तीमध्ये कोणी केलेले आहे? तर कोणी केलेलं आहे बघा, काय वाटतं तुम्हाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्ञाने. ज्ञानेची जी उपपत्ती आहे, ज्ञानेची जी उपपत्ती आहे त्याला श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती बघा इथं दिलेलं आहे. श्रेणीबद्ध, श्रेणी म्हणजे चढतीच असते ना ती एक प्रकारे, त्याला चढत्या श्रेणीची अध्ययन उपपत्ती असेही म्हणतात. ज्ञाने हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्रपणे विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता, सामाजिक इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत? पर्याय, व्याख्यान पद्धत, सामूहिक अध्यापन पद्धत, घटक योजना पद्धत आणि समन्वय पद्धत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामूहिक अध्यापन पद्धती. अध्यापन पद्धतीवरचा हा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारचे चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? पर्याय, समस्या प्रधान प्रोजेक्ट, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट, आस्वाद प्रधान प्रोजेक्ट आणि कौशल्य प्रधान प्रोजेक्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हा आस्वाद प्रधान प्रोजेक्ट आहे. आता समस्या प्रधान प्रोजेक्टमध्ये काय असतं की मग तुम्ही एखादी प्रश्न देता, समस्या असतात. निर्मितीमध्ये आपण काय तर निर्माण करतो, एखादी गोष्ट शिल्प तयार करतो, चित्र काहीतरी निर्माण करतो. आस्वादमध्ये काय आनंद घेतोय. कौशल्य प्रधानमध्ये काय की काहीतरी लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणं अशा गोष्टी करत असतो. तर आस्वाद प्रधान हे उत्तर आहे. मित्रांनो, टीईटी पेपर 2013 ते 24 या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेतल्या मानसशास्त्राच्या प्रश्नाचे विश्लेषणाचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तेही तुम्ही जरूर पहा आणि टीईटी परीक्षा पास व्हा ही माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. थँक्यू.